गाइस, तर क्रॅब लवरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर रात्रीच्या वेळेस आम्ही चिंबोऱ्या पकडायला जाणार आहोत। तर एवढे सारे गाडे आम्ही घेतले चिंबोऱ्या। हे बघा, अर्ध्या चिंबोऱ्यांची पोपटी करायची आहे आणि बाकीच्या चिंबोऱ्या विकायच्या आहेत। आमचा क्रॅब लवर आकाश पाटील। तर हे बघा, गाड्यांना लावण्यासाठी आपल्याकडे मुनेड आहेत आणि कोंबडीचे पाय। हा क्रॅब लवरचा ऑनर आकाश पाटील। कोणाला खेकडे पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा, नंबर प्रोव्हाइड केला जाईल कमेंट मध्ये। अशा प्रकारे गाड्यांना घास लावले। ते कोंबडीचा पाय आहे आणि हा मुनेड आहे। आणि रात्रीच्या अंधारात जाणार आहोत चिंबोऱ्या पकडायला। आणि हा त्याचा मास्टर माइंड वालदीवर कोंबडीचे पाय आणलेले बघा। 1 किलो फक्त 20 रुपये। आणि हा क्रॅब लवर कोकण किनारपट्टीचा आहे, अलिबाग तालुक्यातील, रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यातील नवेदरबिल या गावातला आहे। आता संध्याकाळी त्यांनी 17 किलो चिंबोऱ्या विकल्यात। तर आता नवीन सुरुवात आहे। अर्ध्या चिंबोऱ्या आम्ही पोपटीला घेऊ आणि मोठ्या चिंबोऱ्या विकायला। तर गाईस, थोडा वेळ मी इथं थांबतो। तर आमचा एक राजपाट सालावकरचा फोन येतोय। चला आता गाड्या टाकायला चाललेत माणसं। आहे बघा, गाड्यांची तयारी जोरदार आहे। लोकेशन तुम्हाला मी नंतर दाखवतो। या लोकेशनला गाड्या टाकायला आलोय आम्ही। भाऊने आपला पहिला गाडा टाकलाय। पाणी नाही आलं अजून, पाणी येईल हालूच। तिवरामध्ये आलोय, एकदम भुताटकी वातावरण आहे। आणि 4 भूत आहेत, त्यात मी एक 5वा। हसायचं आहे प्रत्येकाला, पण हसत नाही कोण। बेली गावातला चिंबोऱ्यांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा आकाश पाटील सध्या त्याची सत्ता आहे या गावात। बालाजी लेस ऍडव्हर्टाइज पण करून टाकतो फ्री मध्ये। एकदम जंगलासारख्या वातावरणात कंडिशन मध्ये आलेलो आम्ही। मस्त चांदणं पडलंय आणि हे चारी साईडला घनदाट जंगल आहे। पाठी राहतोय मी, मला पण घाबरायला होते, कुत्र्यांचा आवाज येतोय। या लोकेशनला आणि यांना जमाव करायला लागतोय, कारण यांना पोपटी खायची आहे। नाही त्यांना एक चिंबोरं पण दिलं नसतं कोणी। हाजीर तो वजीर। चला आता चालता बघा, बाबलीच्या काट्यांचं झाड पण आहे। तोंडाला लागलं काटा वगैरे तर निघायचे वांदे होतील काटा एवढ्या रात्रीचा। मी जरा पाठी राहत चाललोय। तर बघू आपलं लोकेशन बघा फक्त तुम्ही, एकदम भन्नाट लोकेशन आहे। एकदम काटेच्या ह्याच्यात काटेरी झाड आहे ते बघा, मॅनग्रोव्स। पूर्वी इथे जुनी माणसं रेती वगैरे काढायची। आता सध्या फॉरेस्ट ऑफिसर आले घुसलेत, तर रेती बंद आहे। आता चालता खाली पण बघावं लागतंय, कुठून काय घोणं बिनस आला, सापाचा प्रकार आहे डायरेक्ट। इथे मस्त सपाट लोकेशनला आहे बघा, दाखवतो मी तुम्हाला। आपलं लोकेशन आहे एकदम इथे। काही काट्यांची झाडं नव्हती म्हणून प्रत्येकाने उतरले आहेत मैदानात, नाही तर कोण उतरलं नसतं। चला गँग चालली। बेली गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या स्टॉपवर राज सालावकर यांचं भेलपुरीचं शॉप आहे। तर अलिबागमध्ये व्हिजिट केलं तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा। धंदा फुल फॉर्म मध्ये आहे। हा मालक आहे भेलपुरी शॉपचा। भेलपुरी, पाणीपुरी सर्व। हा बघा, ह्याला व्हिडिओ मध्ये यायचं नाही म्हणून हा
पळतोय. त्याला बोनीची व्हिडिओ चिंबोरा येते का बघूया. तणकट आले वाटत. घ्यायचं आहे काय? घ्यायचं आहे. बारक चिंबोरा आले. पहिल्याच बोनीला बारक चिंबोरा आलेला आम्हाला पहिल्याच गाड्यात. ठीक आहे, घेतलं आम्ही. आमचा कोळी मामा नाही घेतो असे बारके चिंबोरी. पुन्हा गाडा टाकला दुसऱ्या उचलणीसाठी. आपली पहिली उचलणी चालू केली आपण. चला दुसरा गाडा आपला एकदम गच्चीत. अरे वा कडक. 2 चिंबोरी एका गाड्यात. एक कुर्ली आले अंड्याने भरलेली. दुसरी पण कुर्ली आहे वाटतं बघ. मस्त कडक. माती लागलंय कचके. आकाश पाटील आला आणि खाली हात राहील. बार कडक ते दोन कसे धरू. पाला टाक त्याच्यात. धरतील असं धरतील धरू असं. नाही तसं नाही काय नाही करणार. डुक्का हलवलं तर काय नाही. तो डुक्का तोडलाय त्याने. सरकते वा रे. डुक्का तुटलाय हो. सरकणारच ते. हा दुसरा. 2 गाड्यात 3 चिंबोऱ्या. न गाड्या टाकते आता. शेकडी गाडीची ना. तिसरा गाडा उचलतोय आपण. 2 गाड्यात 3 चिंबोऱ्या. तिसऱ्या गाड्यात किती चिंबोरी येते बघू दे. पडलं रे. मोठ चिंबोर पडलं आपलं. तिसऱ्या गाड्यातलं जीवाला लागलेला आहे. 4था गाडा उचलायला चाललाय. चिंबोर आहे का? आला असं चिंबोर मला वाटतंय. दणकट चिंबोरा आलेला आहे. दांडा बघ एक कडक पावाला. 4 गाड्या 4 चिंबोरे. हे रे हाकीवाला एवढे लांब राहतात रे. दणकट एक पडलं नाही तर ते पण असतं. दणक्या चिंबोरा आलाय. खाली कुर्ली आहे वाटतं. तो गाडा उचलतोय आता आपण. 4 गाड्यात 4 चिंबोरे आलेत आपल्याला. आणि हा 5वा गाडा. आणि ह्याच्यात पण चिंबोरा आलेला आहे वाटतं. आले हा चांगला आहे चिंबोर. हा बघा हे चिंबोर आहे. 5 गाड्या 5 चिंबोरा गाडा उचलतोय आता आपण. टोटल आपले 32 गाड्या आहेत. आणि आताच पण आलेला आहे चिंबोर. नाही आलंय. 6 मध्ये 5 आपला असा रेशिओ आहे आता. 7वा गाडा आपण उचलतोय. 7व्या गाड्यात काय ते बघू दे. कडक रे आलेले. कुर्ली आले मला वाटतं. हे बघ गेला राज लवकर आहे भावा. चांगल्यापैकी आहे. 7 गाड्यात 6 चिंबोरे. किती झाल्या? 7 गाड्या झाली ना. 7 गाड्यात 6 चिंबोरे. गाडा इथं आपण उचलायला जातोय. लोकेशन बघा फक्त तुम्ही. चांदणं पडलेलं आहे. आणि मोठी खानकाड आहे वाटतं. आलाय चिंबोर तर आलंय. चिंबोरा आहे बऱ्यापैकी. भावाला चिंबोर भेटले. हा गाडा इथं उचलतोय. 9व्या गाड्यामध्ये काय भेटतंय ते बघू दे. कडक काला आलाय बघ. हा बघ काला 9व्या गाड्यामध्ये 8 चिंबोरी. 9 मध्ये 8 चिंबोरी. गाडा फेल नाही जात आहे आपला. हा आपला 10वा गाडा आहे. जो टिवराच्या फटीत आहे. इथं मोठं चिंबोर आलंच पाहिजे. चिंबोर तर आलंय. 10व्या मध्ये 9 चिंबोर. 10वा गाडा उचलला आपण. परत तिथं टाकला. मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये पण आपल्याला बघायला भेटत नाही रात्रीचा एवढा प्रवास. आपण या चिंबोरीच्या प्रवासात बघतोय. उचलायला चाललोय. हा 2 चिंबोरे आहेत वाटतं. छोटी एक छोटा. 2 चिंबोरे आलेत. बघ कडक मध्ये. हा आकाश पाटील. आता 12 मध्ये 12 झाली आपली. रेशू समान झालेला आहे. 12 मध्ये 12. हे पाला टाकत 12 मध्ये 12. आता गाडा काढायचे तिथून. हे गाडा बघ पाण्यामध्ये चालले हो. 13वा गाडा उचलायला चाललो आपण. इथे 13वा गाडा नक्की आहे तरी कुठे. हा भेटला बहुतेक मिस टाकलेला 13वा गाडा. दणकट आले काय. छोटस चिंबोर होतं त्याने टाकलं. 13 मध्ये 12 असा रेशो झाला आपला.
आता एक कितवा गाडा आकाश 14वा ना 14वा गाडा आपण उचलतो आता. जरा मी पाठी राहिलोय. चिंबोरं भेटतंय का नाही ते आता बघायला लागेल. चिंबोरं नाही आलं इकडे आता. ठीक आहे 14 मध्ये 12. 15वा गाडा आपण उचलतोय. टोटल 32 गाड्या. कडक चिंबोरं काढ बाबा इथं एकदम. गाडा थोडा लांब आहे मला वाटलं जवळ आहे काय. उचललेला काय कोणी घास पण फाडला गाडा पण फाडला. मुंगूस आणि खाल्ला 15वा गाडा आमचा. गाड्या अडकून बघ पुढं. 16वा गाडा इथं उचलायला चाललोय. 16वा गाड्यात चिंबोर नाही. अजून अर्धे गाड्या आपले राहिले तिथं गाडा टाकला. 17वा गाडा 17वा गाड्यात चिंबोर आलेला आहे. ठीक आहे याला तू मित्रा बरं बोलतोस. 17वा मध्ये किती 13वा चिंबोर आले. 4 ह्याच्याने आपण मागे आहोत. आपण आपला 18वा गाडा उचलतोय फटीतला. काय भेटते बघू दे. आलंय दणकट पडलं असतं. आलेला एक चिंबोरा दणकट नाही पण बरं आहे. 18 मध्ये 17 14 18 मध्ये 14 आपला 19वा गाडा आहे. तो पाणी एवढं भरले ना तुमच्यामुळे. तुम्ही लेट आलेत दोघ जण. एवढं लांब टाकायला गेलं हा 19वा गाडा टाकायला गेलाय भाव आपला. उचलायला गेलाय सॉरी. मोठा चिंबोरा आलंच पाहिजे. चिंबोरा नाही एवढं लांब मला वाटतं जास्त पाणी भरलं त्यामुळे चिंबोर पण गेलं असेल ते पाण्यावर. 19 मध्ये 14 असा आपला रेशो आहे. चला ते गाडा टाकला. आपला 20वा गाडा पण पाण्यातच आहे. बघ दगड ठेवलेला त्यांनी म्हणून लक्षात आहे आपल्या. दगड आहे खाली आकाश. परत फाडला मुंगूस आणि आपला गाडा पण फाडलेला आहे आणि घास पण पलवलेला आहे. त्याला मुनेड नाही आवडत वाटतं. आता आपण उचलतोय. सपाट परिस्थितीवर टाकलेला होता. इथे पण काय नाही पाणी अजून भरतंय त्यामुळे जरा 22 मध्ये 14 असा आपला रेशो आहे. यांनी नकलत आपला 23वा गाडा उचललाय. 15वा चिंबोरा आलेला आहे. एका डोक्यावर अडकलं. आकाश पाटीलच्या नकलत गाडा उचललाय. महागात पडणार आहे 15वा चिंबोर. सवा गाडा आपण उचलायला चाललोय. आकाश पाण्यात आहे. पाण्यात आलोय रे आपण. बघ पाणी आलं भरपूर. पाणी नाही पाणी नाही. 24व्या गाड्यात पण चिंबोर नाही आले. टोटल 15 चिंबोर आहेत आपल्याला. रेल्वेवर 24व्या गाड्यात पण काहीच नाही. गाडा आपण उचलायला चाललोय. आता आलं मोठं घे. छोटस चाललेलं आहे. छोटस आलेलं आहे. आपण सोडतोय ते चिंबोर. किती आहे रे गाडा आपण उचलतोय आणि आलेला आहे चिंबोर. आणि हा गाडा बहुतेक 24 मध्ये 16 चिंबोरी. रेशू जरा कमी पडलाय. असंच धर राजा काट ना पाटला सोडतात. आपल्या पलीला मस्त आले असते आकाश. चिंबर पडले कधी. मला आपला गाडा आहे पाण्यात आहे बहुतेक. ते वरतीच आहे रशी. नको नको झूम नको. 27वा गाडा. नको 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 नको. आहे ना ऑप्शन पण ना. अरे आणि यात आलेला आहे एकदम खानकाळाशी. 27व्या गाड्यात चिंबोरा आलेला आहे बहुतेक. आलंय ना आकाश. घासच गेला. चिंबोरी जाम लेट झाला. तेच इकडं तर दमभर भरला असेल पाण्यात. कुठे आहे आपलं हे तिकडनं गाडी. आपला 28वा गाडा. आम्हाला यायला उशीर झाला. चिंबोरी पण पळाली इथून सगळी. नको नको आहेस करून मग ते 05 तुझा फोन आहे.
28व्या गाड्यात चिंबोर आले छोटा आलेला आहे तो बघा घे चल, दिसतोय. घे. अक्का खायचं मस्त चल घे चल. छोटा आहे 28वा चिंबोर. छोटा आहे बरं आहे खाय पुरती बरं आहे सॉरी 28व्या गाड्यात चिंबोरी किती भेटले ते पण 17 चिंबोरी भेटलेत. छोटा आहे, चिंबर करून. 11 गाड्या फेल. एकोणतीसावा गाडा एकदम कशात आहे तेच नाही माहिती. काटे काढायला लागले पुढं आहे. 29वा गाडा काट्यांमध्ये आहे. दणकट आलेला आहे बहुतेक. दणकट आलेला आहे चिंबोर. पडल पडल आज याला दणकटच बोलावं लागेल. ठीक आहे बारीक सारीक चिंबोरी इकडं तेच भेटतात वाटतं काही समजत नाही. 29 गाड्यामध्ये 18 चिंबोरी. दुसऱ्या उचलणीला पण बघू आपण किती येतात ते. आता आपला 30वा गाडा आहे इथं. 30व्या गाड्यात काय येते ते बघू द्या. आलंय चिंबोर आलेल्या 2 आलेले आहेत वाटतं काही एकच आलंय बघा. एकच चिंबोर आहे. 30व्या गाड्यात 19वा चिंबोर. अजून आपले 2 गाड्या राहिलेत वाटतं 2. माकडांनी जरा उशीर केला त्याच्यामुळे जरा लफडा झालाय. एवढ्या पाण्यात यायला लागते आम्हाला. हे बघ ती पाणी भरलंय. आमचे 2-3 गाड्या आहेत इकडं. इथे का आकाश 30 गाड्या उचलले ना 2च राहिले आहेत. इथं आणि पुढं आहे इथे आणि पुढं आहे एक इथं आणि पुढं आहे. हा मला तर वाटतं मोजण्यात चुकी केली का. आणि तिकडं आहे एक गाडा. ना हा बघ इकडे तिकडे एक आहे. पुढं पण आहे तिकडे हो वरती ना. माझा गाडा आहे तो. अरे वा कश भाईने चिंबोर काढलेला आहे. 20वा चिंबोर झालेला. आपले 20 चिंबोर झाले. हा काय मुंग्या पाणी आलं असेल ना तिथं. अरे वा राजभाईने एकदा पुन्हा एकदा आपला जलवा दाखवलेला आहे. चिंबोर काढलेला आहे. आणि एक शेवटचा गाडा आमचा उचला झालेला आहे. टोटल 21 चिंबोरे आतापर्यंत आम्हाला भेटले. अरे पाला कमी पडलाय मला वाटतं त्यात. आणि राजभाईला चिंबोरा अजून टाकता येत नाही. त्यांचा पहिलाच प्रवास आहे. आणि आमचा दुसरा राज तो चिंबोरा शोधते पडलाय कुठं ते. गाडा काढ चल पाणी बघ. आपला शेवटचा गाडा उचलायला आपल्याला एकदम मोठा प्रवास करायला लागणार आहे. एकदम कच्च्या रस्त्यातून जायचं आहे. अटीतटीचा सामना. एका साईडला बाबलेचे काट्याचे झाड आणि दुसऱ्या साईडला टिवर. आणि हा थंडगार पाणी एकदम थंडी मधला. त्यात हा प्रवास. पडलो तर मोबाईल सकट मी खाली. आणि अशा तऱ्हेने खड्ड्यात पाय गेला असता माझा. थोड्याच काळासाठी वाचलो. थांब रे आकाश येईपर्यंत. एक शेवटचा गाडा उचलेपर्यंत थांब जरा. आणि हा आमचा शेवटची गाडा उचलणे आहे. त्यानंतर आम्ही दुसरी उचलणी करू पण व्हिडिओ नाही बनवणार. तर आता या शेवटच्या ह्याच्यात तरी एकदम मोठा चिंबोरा येते की नाही ते बघूया. बेळ तर होता तिथे मोठा. तर एकदम जंगलासारख्या जागेवर आलेलो आहे. आणि एक आपला इथे शेवटचं बघूया. आतापर्यंत 21 चिंबोरे भेटलेत. 22वा चिंबोरा भेटतंय काय. थांब रे आकाश अजून मला पाठीच ठेवले या लोकांनी. हा थांब. भावाने आता आपला गाडा उचलला इथे जाम पाणी जात आहे. भरपूर पाणी आहे. आणि हा शेवटचा गाडा माझाच आहे होते. आणि या गाड्याला मोठं चिंबोरं लागणारच आहे. तर आपण बघूया नक्की केवढं मोठं लागतंय ते. आणि एकदम मोठं हाय काय लागता लागता अरे वा आलं आलं. शेवटच्या ह्याच्यात मोठं चिंबोर आलंय. सगळ्यात पेक्षा मोठं एकच आहे. दणकट भेटलं दणकट. होल बघून गेलो होतो. अशा तऱ्हेने या व्हिडिओचा इथे एंड करतोय. उद्या तुम्हाला चिंबोऱ्या दाखवतो किती भेटले त्या.